नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वात प्रथम पाहूया ठळक बातम्या। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएचे पदवी प्रदान आणि दीक्षांत संचलन उत्साहात संपन्न। मराठा आरक्षणाला विरोध नाही, परंतु ओबीसींना खासगी आणि सरकारी क्षेत्रात आरक्षण मिळावे, बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांची मागणी। लवासा आणि टोलसक्ती विरोधात 1 डिसेंबर पासून आंदोलन करण्यात येणार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचा इशारा। पर्यटन व्यवसायाला चालना मिळण्याकरिता इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट या प्रदर्शनाचे आयोजन। आणि शब्दांनीच मला आजची ओळख निर्माण करून दिली असून शब्द हेच माझे एकमेव धन आहे, ज्येष्ठ साहित्यिक शंकर वैद्य यांची भावना। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएचे पदवीदान आणि दीक्षांत संचलन मोठ्या उत्साहात पार पडले। खडकवासला येथील एनडीएचा 119व्या तुकडीच्या छात्रांचे दीक्षांत संचलन सोमवारी सकाळी मोठ्या दिमाखात पार पडले। यावेळी हवाई दल प्रमुख पीसी नाईक छात्रांना उद्देशून म्हणाले, संरक्षण विभागातील नोकरी सर्वसाधारण नोकरी नाही, तर हा जीवन जगण्याचा वेगळा मार्ग आहे। पुढे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सरकार हे आधुनिकीकडे झुकते आहे। निर्णय जरी लवकर घेतले तरी शासकीय प्रक्रियेला वेळ लागतो। 2018 पर्यंत 5 नवीन एअरफोर्स बटालियन येणार आहेत, तसेच जवळपास 80 सुखोई विमान येणार आहेत। त्याचप्रमाणे सुखोई विमानामध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बसविण्याचा प्रयोग पुढील वर्षी करणार असल्याचेही नाईक यांनी सांगितले। 180 छात्र असलेल्या या तुकडीतील गुजराती कुटुंबातून आलेला करण कोठारी याला सुवर्ण पदक, अकॅडमिक कॅडेट कॅप्टन वैभव भारद्वाज याला रौप्य, तर या तुकडीतील एकमेव प्रशासकीय पार्श्वभूमी असलेल्या तापेश सिंगने कांस्य पदक पटकाविले। यावेळी सारंग आणि सुखोई विमानाच्या चित्तथरारक कसरतींनी उपस्थितांची मने जिंकली। अतिशय अभिमानपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला पदवी प्रदान समारंभ पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शेवगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। यावेळी एनडीए व्हाईस ॲडमिरल सतीश सोनी, प्राचार्य कमांडंट DY भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना शेवगावकर म्हणाले, तरुण वर्ग ही देशाची खरी संपत्ती आहे, परंतु त्या युवकांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे। एनडीए मधून बाहेर पडणाऱ्या तरुणांवर आता देशाच्या संरक्षणाची जबाबदारी आहे। हेच देशाचे संरक्षण करतात, म्हणूनच आपल्यासारखे नागरिक सुखाचे जीवन जगत आहे। या पदवीदान समारंभात एकूण 183 छात्र सहभागी झाले असून विज्ञान शाखेचे 74, कला शाखेचे 73 तर कम्प्युटर सायन्सचे 36 छात्र आहेत। यावेळी शेवगावकर यांच्या हस्ते उत्कृष्ट गुण आणि प्रावीण्य मिळणाऱ्या अनेक छात्रांना पुरस्कारही देण्यात आले। मराठा आरक्षणाला विरोध नाही, परंतु ओबीसींना सरकारी आणि खासगी क्षेत्रात आरक्षण मिळावे, अशी मागणी बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केली। महात्मा ज्योतिबा फुले यांचे राष्ट्रीय स्मारक असलेल्या गंजपेठेतील वाड्यात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळा अनावरण निमित्ताने समता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल के शंकर नारायणन, महापौर मोहनसिंग राजपाल, आमदार गिरीश बापट, दीप्ती चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी भुजबळ म्हणाले, हा मेळावा म्हणजे शक्ती प्रदर्शन नाही, ही ताकद आहे। शरद पवारांची शक्ती आहे आणि त्यांची शक्ती हीच आमची ताकद आहे। यावेळी ओबीसींना आरक्षण देण्याची जोरदार मागणीही त्यांनी केली। यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार बाळकृष्ण रेणके यांना राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यावेळी पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, महात्मा फुले यांच्या स्मारकासाठी 2.5 एकर जागा हवी, त्यासाठी स्थानिक रहिवाशांचे सहकार्य लागेल। स्मारकाची जबाबदारी महापालिका आणि राज्य सरकारची आहे। महात्मा फुलेंचा विचार कायम राहील, असे स्मारक उभे करू, अशी ग्वाही दिली। स्त्री शिक्षणातूनच महिला सबलीकरण होणार असल्याचे सांगून राज्यपाल के शंकर नारायणन म्हणाले, सर्वच क्षेत्रात महिला प्रभावी कामगिरी करीत आहे, मात्र पुरुषांच्या बरोबरीने त्यांना समानतेचे स्थान मिळत नाही। केरळमध्ये राजकीय क्षेत्रात महिलांना 50% आरक्षण लागू केले आहे। आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक प्रवाहात महिलांना आणून त्यांचा विकास साधल्यास सबलीकरण अवघड नाही। बाळकृष्ण रेणके म्हणाले, भटक्या विमुक्तांसाठी माणुसकीची लढाई आपण लढतो आहोत। त्यांना पाणी, मतदार यादीत नाव आणि हक्क देण्यासाठी स्वातंत्र्याचा हा दुसरा लढा असून तो स्वकीयांविरुद्धच लढावा लागतो, याची खंत वाटते आणि तेवढेच भान ठेवून तो सुरू आहे। लवासा आणि टोल सक्ती विरोधात 1 डिसेंबर पासून आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिला।
जन आंदोलन राष्ट्रीय समन्वय संघटनेच्या वतीने लवासा महाघोटाळा सवालाचा जबाब दे रे राज्याच्या सरकारा या विषयावर सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर, भारिपचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर, ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे शहराध्यक्ष राधेश्याम जगताप, डॉक्टर विश्वंभर चौधरी, केडी पाटील, लीलाताई मरगळे, पिंपरीचे नगरसेवक मारुती भापकर, मानव कांबळे उपस्थित होते। यावेळी बोलताना हजारे म्हणाले, पाणलोट क्षेत्रातील ही जमीन कायद्याने देता येत नाही, मात्र वरसगाव धरण पाणलोट क्षेत्रातील 141 हेक्टर जमीन कृष्णा खोरे महामंडळाने लवासाला दिली आहे। त्यापैकी 29 हेक्टर जमीन पाण्याखालील आहे। या व्यतिरिक्त शासनाने 372 हेक्टर जमीन अतिरिक्त ठरवित ती या प्रकल्पाला दिली। त्यामध्ये लाखो नागरिक राहायला येणार आहे। त्याच्यासाठी वरसगाव धरणातील पाणी अडविण्यासाठी 10 बंधारे बांधण्यात येणार आहे। त्यामुळे भविष्यात पुणेकरांचे पाणी अडविले जाणार आहे। त्याचा सर्वात मोठा फटका बसणार असूनही पुणेकर मात्र अद्याप या विरोधात गप्प आहेत। त्यामुळे पुणेकरांनी या प्रकल्पाविरोधात रस्त्यावर उतरावे। हा प्रकल्प होऊ नये यासाठी जनशक्तीबरोबरच कायदेशीर लढाई लढावी लागणार आहे। मेधा पाटकर म्हणाल्या, लवासा प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण खात्याने नोटीस काढून काम बंद करण्याचे आदेश दिले। यापुढील काळातही हा पूर्ण प्रकल्प कसा केला गेला याचा जाब विचारल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही। भाई वैद्य यांचेही भाषण झाले। सुनीती सूर यांनी सूत्रसंचालन केले। आता लावासा ही सार्वजनिक हित आहे, आदर्श सोसायटी सार्वजनिक हित आहे, म्हणून आता नवीन कायदा सुद्धा सार्वजनिक हिताच्या व्याख्येतच निजी हित, खाजगी हित घालण्याचं घाटतो आहे। तो लोकसभेपुढे यायचा आहे नवीन भू अधिग्रहण कायदा। तेव्हा हे सगळं राजकीय वक्तव्य आम्हाला मंजूर नाही। आमच्या म्हणण्यानुसार काम थांबलंय आणि 15 दिवसाची नोटीस दिली आहे। त्यामध्ये अनेक इतरही मुद्दे समाविष्ट व्हायला हवे होते, परंतु पर्यावरण मंत्रालयाने त्याचं काम केलंय। सेक्शन 5 खाली नोटीस 6 वर्षाची सजा होऊ शकते आणि त्याच्याही पलीकडे जाऊन यांना जे काही नुकसान भरपाई द्यावी लागेल ती द्यायला भाग पाडलं पाहिजे। कारण पर्यावरणाचं अपरिमित नुकसान झालंय, लोकांचं अपरिमित नुकसान झालंय, गावाच्या गावं उखडली गेले, पण अजूनही फार मोठ्या प्रमाणावर गावांची आणि निसर्गाची हानी होणं बाकी आहे। तेव्हा आज का होईना हे उचललेलं पाऊल आम्ही स्वागतार्ह मानतो, पण त्याच्या पलीकडे इतर जे सगळे मुद्दे आहेत, जमिनी वळवणं वगैरे वगैरे, त्याची तड लावली पाहिजे। 1 तारखेच्या 1 डिसेंबरच्या उपोषण आंदोलनावरती ठाम आहे आणि सगळ्यांना मी सांगितलं की ह्या आंदोलनात माझा काही बदल नाही आहे। कारण आता मेधाताई या बोलल्या, अनेक वर्ष त्या या लवासावरती आंदोलन करतात, अनेक वर्ष झाले आणि आज मी सगळं पाहिलं ते लवासाचं। प्रश्न पडतो की या देशात या राज्यात कायदा आहे की नाही, आणि ज्या सरकारने कायदे केले ते सरकारच कायदे मॉडेल निघालं असेल तर कायदा कोणासाठी, हा प्रश्न पडतो। एवढं ह्या लवासामध्ये भयान प्रकरण दिसलं की एक तर त्या सिलिंगच्या जमिनी, आदिवासींच्या जमिनी ह्या तुम्हाला इतर लोकांना देता येत नाही कायद्याने। आज तिथे जर पाहिलं तर पुणे शहरांना जे पाणी जात आहे त्या धरणामध्ये तुम्ही 10 बंधारे बांधायला परवानगी दिली। 10 बंधारे, अरे धरणाच्या आतमध्ये तुम्हाला धरणं बांधताच येत नाही कायद्याने। IITMच्या माध्यमातून स्फिअर ट्रॅव्हल मीडिया अँड एक्झिबिशन ही कंपनी गेली 12 वर्ष सातत्याने पर्यटकांना आणि व्यावसायिक कंपन्यांना फायदा व्हावा या उद्देशाने हे प्रदर्शन भरवित आहे। मुंबई, बंगळूर, चेन्नई, हैदराबाद, पुणे आणि कोचीनमध्येही या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। इंडोनेशिया टुरिझम, स्वित्झर्लंड टुरिझम, दुबई टुरिझम, लंका स्पोर्ट टुरिझम श्रीलंका, युरोप इनकमिंग आदी परदेशी पर्यटन संस्था तसेच 100हून अधिक हॉटेल्स आणि रिसॉर्टची माहिती येथे उपलब्ध आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। यावेळी स्फिअर ट्रॅव्हल्स मीडियाचे संचालक संजय हकू, संचालक रोहित हनगल आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी हकू म्हणाले, भारतातील वैविध्यपूर्ण स्थळांमुळे पर्यटन व्यवसायाला मोठी मागणी आणि वाव आहे। या प्रदर्शनात सुमारे 15,000 लोक भेट देतील अशी अपेक्षा आहे। पुढे हनगल म्हणाले, सध्याच्या मंदीच्या परिस्थितीमुळे भारतातील परदेशी पर्यटकांची संख्या घटत आहे, त्यामुळे पर्यटन वाढीसाठी हे प्रदर्शन उत्तम व्यासपीठ आहे। शब्दांनीच मला आजची ओळख निर्माण करून दिली असून शब्द हेच माझं धन आहे, अशी भावना ज्येष्ठ साहित्यिक शंकर वैद्य यांनी व्यक्त केली।
स्वरानंदा प्रतिष्ठान आणि अंतरा नृत्य निकेतनच्या वतीने मराठी साहित्य विश्वातील प्राध्यापक शंकर वैद्य यांच्या भरीव योगदानाबद्दल त्यांचा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ संगीतकार अरुण दाते, स्वरानंदा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी सुधीर मोघे, अंतरा नृत्य निकेतनच्या प्रमुख अनुराधा जोग, प्रकाश भोंडे उपस्थित होते। यावेळी बोलताना प्राध्यापक शंकर वैद्य म्हणाले, माझा चेहरा पाहून किंवा नाव सांगून मला कुणी ओळखावे असे माझ्यात काहीही नाही। मी माझ्या कुवतीप्रमाणे जे लिहिले त्यातूनच माझी ओळख निर्माण झाली। आजही लोक मला स्वरगंगेच्या काठावरती चे गीतकार म्हणून ओळखतात। पंडित मंगेशकर म्हणाले, सहज, सुंदर आणि अभिजात कवित्व म्हणजेच शंकर वैद्य। शब्दांच्या उच्चारापासून ते लिखाणापर्यंत सर्वच बाबतीत ते अतिशय दक्ष असल्यानेच मी त्यांच्याबरोबर अनेक चांगली गाणी निर्माण करू शकलो। प्राध्यापक शंकर वैद्य यांच्या साहित्यावर आधारित वचन दिले तू मला हा कार्यक्रम अंतरा नृत्य निकेतन तर्फे गौतमी हवेले, गायत्री काटदरे, चिन्मय पाटसकर, अनुराधा जोग यांनी यावेळी सादर केला। अपर्णा संत आणि जयदीप ढमडेरे यांनी वैद्य यांच्या कवितांचे वाचन केले। शैला मुकुंद यांनी सूत्रसंचालन केले। शासकीय कार्यालय आणि शाळांमध्ये संविधान दिन अजूनही साजरा केला जात नाही अशी खंत ॲडव्होकेट वैशाली चांदणे यांनी व्यक्त केली। 26 नोव्हेंबर हा भारतीय राज्यघटना प्रदान दिन आहे। या दिनाचे निमित्त साधून जनप्रकाश सेवा संस्था, भारतीय महिला शक्ती केंद्र, तहसीलदार कचेरी हवेली बार असोसिएशन आणि तहसीलदार कचेरी हवेली रायटर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे हवेली तहसील कार्यालयास भारतीय संविधानाची प्रास्ताविक प्रत देण्यात आली। यावेळी समाज कल्याण विभागाचे उपसंचालक उमाकांत कांबळे, निवासी तहसीलदार विकास भालेराव, भारिप बहुजन महासंघाच्या पुणे शहराध्यक्ष ॲडव्होकेट वैशाली चांदणे, प्राचार्य मना कांबळे, हनुमंत साठे, प्राध्यापक दिलीप लोखंडे, ॲडव्होकेट जाधव, संयोजक दीपक ओव्हाळ इतर मान्यवर उपस्थित होते। सुरुवातीला भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे अनावरण उमाकांत कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुण्या चांदणे म्हणाल्या, आंबेडकरांनी संविधानात सर्वांना समान लेखले आहे, तरी देशात अजूनही मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि आर्थिक दरी दिसून येते। ती जर मिटवायची असेल तर दलित बांधवांनी स्वतःहून पुढाकार घेणे गरजेचे आहे। यावेळी ॲडव्होकेट चांदणे यांनी आपल्या तडफदार भाषणाने उपस्थितांची मने जिंकली। या संदर्भात अधिक माहिती जनवार्ताशी देताना म्हणाल्या, 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून या ठिकाणी आम्ही साजरा करतोय। या ठिकाणी तहसीलदार कचेरीमध्ये आम्ही संविधानाची एक प्रास्ताविका, उद्देशिका या ठिकाणी आम्ही या कार्यालयाला दिलेली आहे। भारतीय महिला शक्ती केंद्र, जय भीम संघटना याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी दीपकजी ओहळ, मी स्वतः ॲडव्होकेट वैशाली चांदणे, किरण गायकवाड, राहुल तुपेरे, दत्ताजी सुरते, नागेश दिघे मॅडम, आम्ही अशा सर्वांनी मिळून या ठिकाणी ही आम्ही उद्देशिका या ठिकाणी दिलेली आहे। खरं पाहता या ठिकाणी 2 वर्षापूर्वी विलासराव देशमुखच्या सरकारने या ठिकाणी आदेश काढलेले आहेत की प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये, शाळेमध्ये संविधान दिवस हा साजरा केला जावा, संविधानाचं वाचन व्हावं, अन्य नागरिकांना संविधान काय आहे हे कळालं जावं। पण काही कार्यालयामध्ये होत नाही, जाणून बघून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं। त्यामुळे आम्ही या ठिकाणी त्यांना ही जाणीव करून देण्यासाठी की आजचा दिवस हा किती महत्त्वाचा दिवस आहे, की या संविधानामुळे आज देशाचा राज्यकारभार चालवला जातो। 1947 साली आपल्याला देश स्वातंत्र्य झाला, त्यानंतर सार्वभौम प्रजासत्ताक या राज्याला एका राज्यघटनेची आवश्यकता होती आणि ती जबाबदारी बाबासाहेब आंबेडकरांवर आली। या ठिकाणी राजेंद्र प्रसाद ते समितीचे अध्यक्ष होते आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। ह्या समितीमध्ये 7 सदस्य होते। 7ही सदस्यांनी या संविधानाच्या घटनेच्या तयार करण्याकामी दुर्लक्ष केलं। त्यामुळे सर्व जबाबदारी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आली आणि अथक परिश्रम करून या ठिकाणी बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस या संविधानच्या कामी त्यांना लागले आणि हे संविधान त्यांनी 26 नोव्हेंबर 1949ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द केलं आणि त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 मध्ये झाली। ह्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, बंधुता, समता ह्या तत्वावर, या मूल्यावर आधारित एक मानव
केंद्रबिंदू मानून हे संविधान तयार केलेलं आहे.